मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या श्री शिवलीला अमृत कथा सार यांना सुरुवात करते। तर हे पारायणाचे आज 7वी कथा भद्रायूची कथा आहे। आतापर्यंत आपण 6 कथा ऐकून चुकलो आहोत, तर आता 7वी कथा आहे। तर ह्या शिवलीला अमृताच्या कथांचे पारायणाच्या वेळेस एक बाटली नक्की भरा पाण्याची। जिथे मोबाईल ठेवला आहे असं जरुरी नाही की तुम्ही जिथं असणार तिथंच या देवघरातच पाहिजे तुमचं। तुम्ही जिथं स्वयंपाक करत आहे तेव्हा आपण मोबाईल लावून दिला आणि पाण्याची बाटली भरून ठेवून दिली मोबाईलच्या बाजूला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही। ते पाणी सर्वांना प्यायला द्या, त्याच्याने सर्वांच्या बुद्धीत विकास होईल, प्रगतीत विकास होईल आणि तुमची मन ज्यांचे जुळत नसणार त्यांचे मनसुद्धा जोडायला लागून जाईल। एवढ्या या पाण्यामध्ये, एवढ्या या कथांमध्ये शक्ती आहे, कारण शिव शंभू हे भोळी भक्तीचे भुकेले आहेत आणि ज्यांच्या पदरी खूप काही पुण्य असतं त्यांनाच शिवलीला अमृत कथा सार यांचे पारायण करायला मिळतात। तुमच्या कुठल्या पण इच्छा असो त्या या पारायणाने श्रवण केल्याने मात्र तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। तर आता आपण भद्रायूच्या कथाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। कथा 7वी। हे सारे विश्व व्यापून सुद्धा उरलेल्या विश्वनाथा तुझी लीला फार अगाध आहे। मंद स्मित करीत करीत हे शंकरा तू 6व्या अध्यायात परमभक्त सिमितिनीचे संपूर्ण चरित्र सांगितले। श्रीधर कवीचे निमित्त पुढे करून त्यांच्या वाणीमधूनच तूच आपले गुणवर्णन केलेस। व्यासरूपाने अवतीर्ण होऊन सुतास मृत स्वरूप दिलेस आणि आपल्या भक्तांच्या पापहरण करणाऱ्या कथा त्यांच्या मुखाने तूच सांगितल्यास। आता आणखी एक कथा ऐकावी। फार पूर्वीच्या काळी विदर्भ देशात वेदमित्र नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता। त्याच्या एका परममित्राचे नाव होते सारस्वत। दोघेही वेदशास्त्रात अतिशय निपुण होते, बुद्धीने खूप तेजस्वी होते। दोघांनाही एक एक सुपुत्र होता। वेदमित्राच्या पुत्राचे नाव होते सुमेधा आणि सारस्वताच्या पुत्राचे नाव होते सोमवंत। दोघांच्या वडिलांमध्ये असलेल्या मैत्रीप्रमाणे या दोन्ही मुलांची दाट मैत्री होती। रोज दोघेही बरोबरच विद्या अभ्यास करीत होते। अशा तऱ्हेने 16 वर्ष गेली। सुमेधा आणि सोमवंताची विद्या पूर्ण झाली होती। दोघांनी दशग्रंथांचा अभ्यास चांगल्या प्रकारे केला होता। सारीच्या सारी पुराणे त्यांनी मुखोद्गत केली होती। संहिता, पदक्रम, अरण, ब्राह्मण, छंद, निकंठ, ज्योतिष, कल्प, व्याकरण वगैरे सर्व विषयात दोघांनी उत्तम प्रकारे प्रावीण्य मिळवले होते। एके दिवशी वेदमित्र आणि सारस्वत दोघांनीही आपल्या मुलांना सांगितले, मुलांनो, तुमचा विद्या अभ्यास आता पूर्ण झाला आहे, तेव्हा आता तुम्ही आपल्या राज्याला जाऊन समक्ष भेटा आणि आपल्या अंगाच्या गुणांनी त्यांची कृपा प्राप्त करून घ्या। आपल्या विद्येच्या जोरावर खूप संपत्ती मिळवा। मग एखादी चांगली सुयोगवधी पाहून तुमच्या आपल्या वडिलांच्या आज्ञाप्रमाणे मानून सुमेधा आणि सोमवंत दोघंही राज्याच्या नगरीत जाऊन राजाला भेटले। आपल्या विद्या भांडार दोघांनी राजापुढे मोकळे केले। दोघांचीही विद्वत्ता पाहून राजा खुश झाला। त्या दोघांकडे बघत राजा त्यांना म्हणालो, मुलांनो, मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट ऐकाल तर मी तुम्हाला खूप खूप द्रव्य देईन। राजन आज्ञा करावी। दोघे मित्र अतिशय आनंदाने आदराने म्हणाले। तेव्हा राजा म्हणाला, नैषद्य नगरीला राजा चित्रगांध राज्य करीत आहे। त्याच्या अतिशय सुंदर, चतुर व शिवभक्त अशा पत्नीचे नाव सुमितिनीची कीर्ती सर्व जगात पसरली आहे। ते शंकराचे व्रत, नेहमी दाम्पत्याची पूजा मनोभावे करीत असे। तुमच्यापैकी एकाने स्त्री वेश घ्यावा आणि नैषद्य नगरीला दाम्पत्य म्हणून जावे। सिमितिनीने तुमची पूजा करून तुम्हाला खूप द्रव्य देईल। ते द्रव्य घेऊन तेथून तुम्ही पुन्हा माझ्याकडे यावे। मी तुम्हाला मागाल तेवढे द्रव्य देईन। आपले माता पिता, गुरु आणि राजा यांची आज्ञा मोडू नये असे शास्त्रात सांगितले आहे। हे राजाचे भाषण ऐकून दोघे कुमार एकदम म्हणाले, छे राजन, आम्हाला आपण अशी निंद्य गोष्ट करायला कदापि सांगू नका। आम्हाला आम्ही पुरुष आहे आणि स्त्रीचा वेश धारण करायला नका सांगू। आणि एखाद्या पुरुषाने स्त्रीचा वेश धारण केला आहे असे लक्षात येताच सचैव स्नान करावे लागते असे आपल्याला शास्त्रात सांगितले आहे। हे दृश्य पाहणाऱ्याच्या लगोलग साधपात होतोच, पण जो पुरुष हा वेश घेतो तो जन्मोजन्मी स्त्री म्हणून जन्माला येतो। म्हणून असले अनुचित कर्म कार्य करायला आम्हाला लावू नका। असे निंद्य कृत्य करून धन मिळवण्यापेक्षा आम्ही सकृत्याने सन्मार्गाने वाटेल तेवढे धन मिळवले पाहिजे असा आम्हाला पक्का विश्वास आहे। आमच्या दारातील विद्येत कामधेनू सोडून आम्ही असे निंद्य कर्म कधीही करणार नाही। खरोखर मात्या पित्यांहून विद्या अतिशय श्रेष्ठ आहे। संकटात, अडचणीत, प्रवासात ती मदत करते। विद्येमुळे मोठमोठे राजलोकही विद्यावंतात अतिशय नम्र होतात। ज्याला विद्या नाही तो पुरुष म्हणजे एक पाषाण असा आहे, शेपूट नसलेला पशु आहे, जिवंत असून मेलेला आहे। याने या पृथ्वीवर जन्म घेऊन आईला उगाच त्रास दिला, त्याचे तोंडही कधी कोणी पाहू नये असे
आपल्याला शास्त्रात सांगितले आहे. दोन्ही कुमारांनी अनेक राजाला समजवण्याचे खूप प्रयत्न केला आणि परंतु राजाच्या हट्टापुढे त्यांचे काहीच उगाच चालले नाही. आणि मग राजाने अतिशय सुंदर व नवीन वस्त्र आणि अलंकार मागवले आणि सार्वस्व पुत्र सोमवंताला स्त्रीवेश दिला. आणि मग राज्याज्ञेप्रमाणे हे दाम्पत्य सोमवारी संध्याकाळी सिमितिनीच्या शंकराच्या व्रताच्या पूजेला वेळाला औषध नगरीला आले. रंभा उर्वशीपेक्षा सुंदर असणाऱ्या सिमितिनीने सर्व स्त्रिया श्रेष्ठ अशी कीर्ती सर्वत्र मिरवली होती. रेणुका, जानकी, कृष्णभागिनी, द्रौपदीसारखी ती सुद्धा अतिशय महान पतिव्रता होती. हे दाम्पत्य जेव्हा तिच्या समोर येऊन उभे राहिले त्याबरोबर सिमितीने मनात हसली. अंतर्ज्ञानाने कळले की हे खरे दाम्पत्य नसून दोघे पुरुष आहेत. म्हणून तिने लगेच शंकराची नेहमीप्रमाणे अतिशय मनोभावे प्रार्थना केली आणि शंकर पार्वती म्हणून त्या दोघांची पूजा केली. त्यांना भोजन दिले आणि संतुष्ट केले. वस्त्र आणि अलंकार दिले आणि आपण काही आणले नाही अशा भावनेने शेवटी नम्रपणे नमस्कार करून त्यांना निरोप दिला. हे दाम्पत्य आता आपल्या घराकडे परत जाण्यासाठी निघाले होते आणि पुढे चालला होता. मग पत्नी मागे चालत होती आणि पत्नी नाना प्रकारचे कामुक हावभाव करून आपल्या पतीला जवळ बोलवत होती. जाता जाता रस्त्यामध्ये एक दाट रान लागले तेव्हा सुमेधीचा हात स्त्रीरूप धरलेल्या सोमवंताला धरला आणि अतिशय व्याकुळ स्वरात विनवले, पतिदेवा, आता या दाट रानात आपल्याला हवा तसा एकांत आहे. कामज्वराने मी भयंकर त्रस्त झाले. मला जवळ घ्या. माझी इच्छा पूर्ण करा. मी तुम्हाला खरोखर विनवते. मी स्त्री झाली आहे. जरा माझ्याजवळ येऊन निरखून बघा. तेव्हा सुमेध थोड्या रागाने आपल्या मित्राला म्हणाला, सोमवंता, आता असली ही चेष्टा पुरे झाली. ही स्त्रीची वस्त्रे सोडून टाका आणि मित्र म्हणून माझा आता माझ्याबरोबरच आहे. त्याचे शब्द ऐकता स्त्रीरूपी सोमवंत मूर्छित होऊन पडला. सुमेधा मागे आली आणि म्हणाला, अरे तू आणि गुरुबंध आहोत, अगदी ब्रह्मचारी आहोत. आज आपली सर्व असली चेष्टा तुला का सुचत आहे? तेव्हा सोमवंत म्हणाला, अरे मी आता पहिल्यासारखा पुरुष राहिलो नाही. मला आता खरोखर स्त्रीरूप प्राप्त झाले आहे. खरोखर आता मी कामज्वराने तृप्त झालेलो आहे. तेव्हा मला आता शांत कर. सुमेधा अतिशय आश्चर्याने सोमवंताकडे एकटक पाहत होता. सोमवंताने त्याला अतिशय दाट अरण्यात नेले. तेथे खूप मोठे वृक्ष आकाशाला भिडले होते. खाली गळून पडलेल्या पाण्याची शय्या धरली व म्हटले, हे माझे कमंडलूसारखे मोठे स्तन बघ. माझ्या सुकुमाराच्या अंगावर हात फिरवून बघ. तू माझा खरंच पती आहेस. मी तुझी पत्नी आहे. आता तू खरोखर माझा स्वीकार कर. असे म्हणून सोमवंताने जवळ ओढून सुमेधाचे चुंबन घेतले. त्याच्या गळ्यात आपले नाजूक हात घातले. परंतु सुमेधाने ते झिडकावून टाकले आणि चल दूर हो. मला असं अजिबात पटत नाही. आपण दोघे गुरुबंधू, आपण दोघं मित्र आहोत. एवढी विद्या आपण अभ्यास एकत्र केला. अतिशय कष्टाने आपण मिळवलाय. तू फार काय विसरलास का? मला नसत्या मोहात पाडू नको. आणि म्हणून सुमेधा सरळ पुढे चालू लागला आणि मग नाईलाज होऊन त्या स्त्रीने बनलेल्या सोमवंत त्याच्या मागे चालत निघाला. अतिशय सुंदर आणि सद्गुणी तरुणी एकांतात स्वतः पुढाकार घेऊन आपले कौमार्य अर्पण करायला तयार असताना त्याच्या मनोवृत्ती अत्यंत स्थिर राहते. जो त्या मोहात सापडत नाही तो माणूस नव्हे तर प्रत्यक्ष शंकर आहे असे समजावे. त्याच्यापाशी सर्व तीर्थात येऊन वास करतात. सभोवताली कुणीही नसताना एखाद्याला भरलेला हंडाचा धनाचा हंडा समोर दिसला आणि त्याने त्याला स्पर्श सुद्धा केला नाही म्हणजे तो माणूस शंकर समजावा. अतिशय शंकर चांगले काम करणारा असतो. सत्यवचनी सर्व वृद्धांत अतिशय पारंगत असलेला माणूस जर अहंकारी नसेल तसेच गर्विष्ठ नसेल तर तो माणूस म्हणजे शंकरच आहे असे निश्चितपणे समजावे. आपल्याला पाहताच आपल्या धर्मावर घाव पडेल अशा बोलणाऱ्या निंदकांचे सुद्धा शब्द विसरून जाऊन ज्याला आनंदच होतो. दुसऱ्याचे वाईट गुण वाईट कर्म याची माहिती असून जो ज्याचा विचार दुसऱ्या कुणापाशीही करत नाही, ज्याला हे सर्व चराचर गुरुरूपच आहे असे वाटते, जो आपल्याला केलेले सत्कर्म तप किंवा दान कुणालाही कधी सांगत बसत नाही, तो माणूस म्हणजे शंकरच असे समजावे. जो मूर्ख आणि गुण अशा व्यक्तीला सारखेच मानतो, कोणत्याही उपायाने आपली कीर्ती उगाच वाढवावी असे त्याच्या मनात येत नाही. आपल्या विद्येचा जो कधी कुठे डोंगारा पिटत नाही, आपल्या भोवती शिष्य समुदाय उगाच जमा करीत नाही, ज्याला खरोखर एकांत आवडतो तो माणूस म्हणजे शंकर आहे असे समजावे. निश्चितपणे समजावे. काम क्रोध लोभापासून जो कायमचा दूर झालेला आहे तो शंकर असे समजावे. ज्याच्या शंकराची चरणी कायमस्वरूपी भक्ती जडली आहे, धन आणि माती दोन्ही त्याला एकसारखे वाटतात, तो शंकरच समजावा. प्रत्यक्ष शंकर आहे असे समजावे. कवी श्रीधर म्हणतात, अशा या ब्रह्मनंदात नेहमी मग्न होणाऱ्या पुरुषाच्या पायातील खडावा होऊन आपण राहावे असे वाटते. सुमेधा असाच एक उत्तम आणि पुरुष होता. तो सोमवंताला म्हणाला, आपण आता प्रथम आपल्या गावी जाऊन आणि मग सर्व गोष्टींचा विचार करू. नंतर दोघे जण आपल्या गावी येऊन घरी आले. सुमेधाने आपल्या पित्याला घडलेला सारा वृत्तांत सांगितला. सोमवंताचा पिता हे सारे कळता शोकाने अतिशय व्याकुळ झाला. त्याला एकुलता एक लाडका पुत्र झाला. आता स्त्री झाला होता आणि त्याच्या घराण्याचा कुळाचा आता निर्वंश झाला होता. मोठमोठ्याने रडत शोक करीत सारवस ब्राह्मण आपल्या राजाजवळ आला आणि त्याला म्हणाला, हे दुष्ट राजा, तू हे काय केलेस?
माझ्या म्हाताऱ्याच्या आधाराची काठी, तू माझा एकुलता एक लाडका पुत्र, वेदशास्त्र संपन्न असा आणि अतिशय सुचिरभूत ब्राह्मण, त्याला तू स्त्री कसं काय बनवलंस, माझा पार निर्वास केला, तुला म्हणू तरी काय की माझ्या मुलाला तू स्त्री करून टाकलेस, असे तो ब्राह्मण रडू लागला राजापुढे. मग सर्वच ब्राह्मणाने अशा तऱ्हेचे दुःखाचे शब्द ऐकून राजा विदर्भ खाली मान घालून म्हणाला, माझी खरोखर मोठी चूक झाली. आम्ही त्यांना सोंग घ्यायला लावले, पण ते खरोखर सोंग घेतलेले. खरोखर शिवाची माया अद्भुत झाली. सिमितीनी ही शिवाची खूप मोठी भक्त होती, म्हणून जो मोठा भक्त राहतो त्याची चेष्टा कधीच करू नये. जो कोणी भक्त शिवाचा काही सांगत आहे तर त्याची चेष्टा कधीच करू नये, कारण शिव साक्षात आहे, परब्रह्म आहे आणि शिवाची माया अद्भुत आहे. म्हणून ज्या स्त्री रूपात ते गेले होते पुरुष, तर ते साक्षात स्त्रीच झाले. राजाने लगेच मोठमोठ्या ऋषींना आपल्या नगरीत आमंत्रण दिले. अनेक वेदशास्त्र संपन्न असे ब्राह्मण बोलावले व त्यांना नम्र विनंती केली, केवढाही खर्च करा पण मोठा यज्ञ करून आपल्या विद्वतेने तपाने सोमवंताला त्याचे पुरुष तत्व परत प्राप्त करून द्या, तरच माझ्या या दग्ध मनाला आता शांती मिळेल. ब्राह्मण म्हणाले, राजन, ही त्या सामर्थ्यशाली अशा ईश्वराची करणी आहे, आपल्या हातून त्यात कदापि बदल होणे शक्य नाही. मग राजाने स्वतः देवीची आराधना सुरू केली, अतिशय कडक व्रत धरले, महायाग सुरू केले. अशा तऱ्हेने 7 दिवस राजाने कडक उपोषण केले, कडक व्रत केले. शेवटी देवी राजाला प्रसन्न झाली व म्हणाली, मी प्रसन्न आहे, तेव्हा आता तू तुझ्यासाठी वर माग. तेव्हा तो विदर्भ राजा हात जोडून नम्रपणे म्हणाला, देवी, या सोमवंत ब्राह्मणाला स्त्री रूप प्राप्त झाले आहे, तर तू याला रूपातून मुक्त करून त्याला पहिल्यासारखा पुरुष करून दे. देवी म्हणाली, राजा, मला सुद्धा ते करता येणार नाही, कारण सिमितीनी ही निस्सीम पवित्र होती, ती शंकराची परमभक्त होती. कारण जो शंकराचा परमभक्त असतो तो ज्या भावनेने, ज्या भक्तीने जी पूजा करतो त्याला साक्षात शिव प्रसन्न होतं आणि साक्षात त्याला बुद्धी देतात. म्हणून ते सिमितिनीने असे केले. तर सिमितिनीची जी शक्ती होती शंकराप्रती, ती अटूट विश्वास श्रद्धा होती, तिने आपल्या चारित्र्याने भक्तीने केलेला बदल पुन्हा बदलता येणार नाही असे देवीने सोमवंत राजाला सांगितलं. तो पुन्हा पुरुष रूप आता देता येणार नाही, हा आता असा स्त्री रूप राहील. सोमवंत रूपी स्त्रीचे सुमेधाबरोबर खरोखरच लग्न लावून द्या, हे सार्वत कुमाराला वेदशास्त्र संपन्न अशा अतिशय पुत्र होईल. एवढे बोलून देवी गुप्त झाली. राजाने लगेच सुमेधा व सोमवंताचा विवाह लावला. धन्य ती सुमितीने तिचे कर्तृत्व. प्रत्यक्ष पार्वतीलाही हे मान्य करावे लागले. पार्वतीलाही त्यात कोणताही अजिबात बदल करता आला नाही. नंतर व्यास मुनींनी दुसरी गोष्ट सांगायला सुरुवात केली. अवंती नगरीमध्ये फार एक पूर्वी ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव होते मदन. तो अतिशय कामी असा पुरुष होता. त्याच्या नगरात पिंगला नावाची एक अतिशय तरुण वेश्या राहत होती. त्याच्याकडे हा ब्राह्मण नेहमी पडलेला असे. पिंगला वेश्ये करता त्याने आपले जन्मदाता आई बाप सुद्धा सोडले होते. आपले ब्राह्मणाचे कर्तव्य सुद्धा पार सोडले. ते आपल्याला धर्मपत्नीकडे व त्याचे लक्ष नव्हते. तो ब्राह्मण वेदोतीच पिंगला वेश्येच्या दारात नुसता पडलेला असे. दारू पीत असे, नेहमी अवक्ष असा मांसाहार करीत असे आणि तो रात्रींदिवस वैश्विक दुःखात पडलेला असे. एकदा या सर्व जगाचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावर सर्वत्र करत असलेले ऋषभ नावाचे एक मोठे योगी पुरुष एक दिवस अकस्मात पिंगलेच्या घरी आले. तो शिवयोगी अचानक असा समोर बघताच मदन ब्राह्मण आणि पिंगला वेश्या दोघंही अधीरतेने एकदम त्याच्याकडे धावले. त्या योग्याच्या त्यांनी विधिवत षोडोपचारे पूजन केले. उत्तम प्रकारचे अन्न तयार करून योग्याला जेवायला घातले आणि अनेक वस्त्र अनेक दागिने दान केले. नंतर अतिशय मऊ अशा शय्या तयार करून त्यावर शिवयोगाला निजवले आणि ते दोघं जण मिळून त्यांचे पाय चेपू लागले. एक दिवस राहून तो शिवयोगी तिथून निघून गेला. आपल्याला खरोखर प्रत्यक्ष शंकर दर्शन देऊन असे त्या दोघांना मनातून वाटत होते. अशीच काही वर्ष उलटून गेली. कालांतराने मदन ब्राह्मण पिंगला वेश्याही दोघे मरण पावले. त्या दोघांच्या हातून आतापर्यंत अनेक पापे घडली होती, तरीही शिवयोग्याच्या मनापासून पूजन केल्याचे पुण्य त्याच्याजवळ जमा झाले होते. त्यामुळे त्यांना परत मनुष्य जन्म मिळाला. दार्शा देशात त्यावेळी एक राजा व्रजभाऊ राज्य करीत होता. त्याच्या आवडत्या पटराणीचे नाव होते सुमिती. मदन ब्राह्मणाने सुमितीच्या पोटी जन्म घेतला आणि पिंगला वेश्येने कीर्तिमालिनी या नावाच्या महासती शिवभक्त अशा सिमितिनीच्या पोटी जन्म घेतला. मदन ब्राह्मण राणी सुमितीच्या गर्भात असतानाच त्याच्या सावत्र आया त्यांच्यासारखा द्वेष करू लागल्या, कारण त्यांना अजून मूल झाले नव्हते. आणि पटराणी सुमितीला जर पुत्र झाला तर राजाची फार लाडकी होईल आणि राजा आपल्याकडे फार दुर्लक्ष करेल असे वाटून त्यांनी एके दिवशी संधी साधून सुमितीच्या अन्नात विष मिसळून तिला खायला दिले. सवतीची इच्छा होती की सुमिती राणी मरून जावी, पण घडले काय, माय लेकराच्या अंगावर मोठे मोठे फोड उठले. त्यातून सारखे रक्त आणि पू व्हायला लागले. राजाने देशोदेशीचे निष्णांत असे वैद्य आणून औषधी दिली, पण त्यामुळे काही केल्या थोडे सुद्धा फरक पडेना. छोटा बाळ दुःखाने एक
एकसारखा रडत असे आणि आता जखमाच्या या वेदना सहन करण्यापेक्षा मृत्यू यावा असे राणी सुमितीला सारखे वाटत असे. बाळ एक सारखे रडायचे, त्यामुळे राजाला थोडी सुद्धा स्वस्त झोप लागली नव्हती. शेवटी तो राणीला आणि मुलाला कंटाळा आला आणि एके दिवशी दोघांना रथात बसून त्याने घोर अरण्यात गेले आणि तेथे त्यात सोडून दिले. रथ परत घरी नगरात निघून आला. रानात अजिबात मनुष्य वस्ती नव्हती. दोघे वाघ सिंह हिंडत होते. बाळाला आपल्या कडेवर घेऊन राणी सुमिती वेड्यासारखी त्या रानात इकडे तिकडे भटकत होती. तिच्या अनवाणी पायात काटे टोचत होते. ती किती आक्रोश केला तरी तिथे ऐकायला कोणी नव्हते. प्यायला पाणी मिळत नव्हते. तिच्या अंगाच्या जखमा जास्त ठणकू लागल्या होत्या. शेवटी देवाला शरण जाऊन सुमिती राणी त्याला म्हणाली, हे कैलासपती, हे जगताला वंद्य असणाऱ्या शंकरा, नेहमी मी भक्तजनांचा कैवाऱ्या घेणारा शिवा, तुझी मंगलकीर्ती त्रैलोक्यात सतत गात असे. तू विश्व व्यापून सर्वत्र उरलेला आहेस. तू म्हणजे गुणाचा महान असा महासागर आहे. या जगाचा गुरु आहेस. तू सर्व अगम्य अशी माया सांभाळणारा तूच आहे. मग माझा हा अर्थ टाहो तुझ्या कानावर अजिबात येत नाही का? हे सदाशिवा, माझी तुला अजिबात दया येत नाही का रे? मी आता काय करू? हा हिंस वाघ सिंहांनी मारलेले कान आणि ज्या आरोळ्या मारताय त्याच्याने माझे कान फोडून टाकणाऱ्या भयंकर आरोळ्या ऐकून माझी छाती भीतीने फार धडधडते आहे. मी आता कुठे जाऊ? काय करू? सांगू तरी देवा कुणाला? असा त्या दुःखी सुमितीचा आक्रोश ऐकून पशु पक्षी सुद्धा रडू लागले. तेव्हा ती जेव्हा मूर्छा येऊन जमिनीवर पडली तेव्हा वृक्ष आणि पक्षी तिच्या छाया धरीत असे. पक्षी आणि चोचीने पाणी आणून त्या बाळाला पाजीत असे. त्याच्या अंगावर शिंपडत असे. काही पक्षी गोड गोड फळांचा रस आणून बाळाच्या तोंडात घालीत असे. वनगाई झुपकेदार केसाळ अशा शेपटीने त्याला वारा घालीत असे. रात्री प्राण्यांपासून त्यांचे रक्षण करीत असे. अशा तऱ्हेने त्या राण्यात त्या सर्वांच्या सहवासात राणी बाळ राहत होते. एक दिवस धष्टपुष्ट अशा चांगल्या बैलावर माल टाकून व्यापारासाठी त्या रानातील रस्त्याने निघालेला एक वाणी तिला दिसला. त्याने सोबतीने चालत चालत वेश्यनगरीला आली. तेथे एक वेश्य राजा राज्य करीत होता. त्याचे नाव होते पद्माकर. त्याने सुमितीला आपल्याकडे बोलावली आणि तिची सगळी हकीकत विचारली. सुमती राणीने अगदी प्रथमापासून सर्व घडलेली हकीकत राजाला सांगितली. ते ऐकून पद्माकर राजाला सुद्धा फार वाईट वाटले. त्याच्या डोळ्यातून आनंद एकसारखे टपाटप अश्रू पडू लागले. कर्माची गती किती गहन आहे असे मनातल्या मनात स्वतःशीच बडबडत होता. व्रजभाऊ सारख्या बलाढ्य राजाची असलेली पटराणी अनाथासारखी या वनात एकाएकी पडली आहे. दीन होऊन शेवटी माझ्याकडे आश्रयाला आली. या घटनेला केवळ कर्मगती म्हणायचे नाही तर दुसरे काय म्हणणार? राजाने सुमितीला आपल्या धर्मकन्या मानले आणि आपल्या राजवाड्या शेजारीच तिला राहायला एक जागा दिली. त्याने आपल्या राज्यातील निष्णाव वैद्य आणून उपचार केला आणि त्या उपचारांनी फोड बरे झाले नाहीत. बिचारा राजपुत्र रात्रंदिवस नुसता तळमळत होता. शेवटी त्या व्याधीने राजपुत्राचा प्राण घेतला आणि शोकातिशने सुमिती राणी मोठमोठ्याने रडू लागली. ती माझे अनमोल रत्न गेले म्हणून अतिशय शोक करू. लगेच शेजारी पाजारी तिच्या भोवती जमा झालेले राजा पद्माकरही तेथे आले. सर्वजण परोपकारीने तिची समजूत घालत होते, पण ती सारखी रडत होती. तेवढ्यात अचानक एक शिवयोगी तेथे आला. एखाद्याच्या भुकेल्याच्या प्राण कासावीस झाले असता खिरीचा समुद्र त्याच्या पुढे दिसावा किंवा एखाद्या दुर्बलाचे घर शोधत शोधत चिंतामणी सापडावा तसे पुढे यावा शिवयोगी आला. त्यावेळी तेथे असलेल्या सर्वांना वाटले राजा पद्माकर अतिशय नम्रपणे पुढे आला. नंतर सुंदर आसनावर त्याला बसवले. त्याची मनोभावे पूजा केली. सुमितीची हकीकत शिवयोग्याने ऐकली. तिला गंभीरपणे सांगितले, हे मुली, आता शोक आवर. तू अशी उगाच का रडत आहे? त्याचा व तुझा असलेला संबंध संपला. तो आता या देहातून निघून गेला आहे. तुझे पूर्वजन्माचे पुत्र, पती, जन्मदाता, पिता आता कुठे आहे तुला माहीत आहे का? 84 लक्ष योनी प्रवास करताना फिरत फिरत तू आली आहेस. आता मागील जन्मातले तुझे सर्व चुके सोयरे आप्त आता कुठे आहेत बरे? ते तुझ्याकडे कुठून आले होते आता कुठे गेले आहेत? आता मला सांग बरे. अशा तऱ्हेने तू पुन्हा आणखी जन्म घेशील. मग तू आता कुणासाठी शोक करत आहेस? आपण ज्या ज्या योनीत जन्म घ्यावा त्या त्या ठिकाणी कुळाचा अभिमान मनात धरून प्राणी उगाच नाचतात. पण आपण योनीत कुठून उत्पन्न झालो आहे असा प्रश्न ते स्वतःला कधी विचारत नाही. हा तुझा पुत्र तू कुठून आणलास ते सांग बरं. आणि मृत्यू होऊन तो आता कुठे गेला हे तुला माहीत आहे का? तू आणि हे जमलेले सर्व लोक मृत्यूनंतर कुठे जाणार आहे ते सांगता येईल का? आणि पुढच्या जन्मात कोणत्या योनीत जन्म घेणार आहे तुला माहीत आहे का? आत्मरूपी शिव हा एकच आहे. तो फक्त शाश्वत आहे. हे मानव शरीर अगदी क्षणभंगार आहे. हे नाशवंत आहे. हे शरीर एकदम नाशवंत आहे. हे शरीर नष्ट झाले म्हणजे शोक करतेस आणि करणे बरोबर आहे का? हे तू स्वतःला मनालाच विचार. मग मला सांग, आता अविनाशी हा तो कुणाचा भाऊ, कुणाचा पुत्र नाही. तो कोणत्याही नात्यात बांधलेला नाही. शरीर करता तो शोक करतेस. ते जर आता तुझ्या पुढे पडले तर शोक कशाचा करायचा? तळ्याच्या, नद्याच्या किंवा सागराच्या जळात अनेक लाटा उसळतात, फुटतात, लगेच नष्ट पावतात. त्याचप्रमाणे तू आपले जीवन
म्हणजे मृगजळ आहे हे सत्य कसे होईल? चित्रातल्या वृक्षाखाली छायेसाठी कोणी कधी बसला आहे का? चित्रातल्या अग्नीने कुणाचे घर जळाले आहे का? चित्रातल्या दुधडी भरून वाहणाऱ्या नदीत कोणी वाहून गेला आहे का? विचार करून तू मला सांग बरे. वंद्या स्त्रीच्या पुत्राने कधी द्रव्य आणून भीष्माची कन्या मारुतीला अर्पण करून गंधर्व नगरातले वराड या प्रसंगी आणून कुणी असे लग्न कधी लावले आहे का? वाऱ्याचा अतिभव्य मंडप शिवून वायूच्या मजबूत व मोठा दोर करून त्याचे घट्ट बांधून दिशांच्या दिव्य भांड्यात आकाशाची अप्रूप अशी फुले कोणी भरली आहेत का? कासवाच्या दुधाचे चांगले तूप करून त्या तुपात मृगजळातले मासे आपल्या हातातील मशाली बुडवतात आणि ते आपल्या पायात चाळ बांधून नाचतात. तो नाच जन्मांध व्यक्ती मोठ्या आनंदाने पाहतात. असे कधी कुठे झाले आहे का? चित्रातले चोरी चोरी करून कुंडले आणतात. ते जितके सत्य तेवढाच हा प्रपंच म्हणजे माया आहे. म्हणजेच हे दिसणारे सर्व खोटे आहे. हे जग खोटे आहे. हे मुळातच खोटे आहे. मग त्यांचा शोक कशासाठी करायचा? असे ते शिवयोगी त्या सिमितिनीला समजूत घालत होते. आपले शरीर म्हणजे रोगाचा भांडार आहे. हे शरीर नाशवंत आहे. अनेक प्रकारच्या कृमिटी कीटकांचे माहेर आहे. केशरूपी वृक्षांचे जंगल आहे जेथे माजलेले आहे. आपले शरीर हे पापाचा समुद्र आहे आणि भ्रांतीचा आकाश आहे. मूत्र आणि घाण मांस रक्त यांनी आपल्या शरीरातील अस्थिंची मोळी लिपलेली आहे. भोवतालून कातडी लावून त्यांची मोठ बांधली आहे. मातेचा विटाळ आणि पित्याचे रेत यापासून हे शरीर निर्माण झाले आहे. हे शरीर मुळाचेच अपवित्र आहे, असत्य आहे. हे अपवित्र शरीर गोमूत्राने म्हणजे एका सामान्य पशुच्या मूत्राने संपूर्ण शुद्ध होते. वस्तू यांना जरी डोक्यावरील सर्व केस कापले तरी ते शुद्ध कसे होणार? शंकराला जे प्राणी मनोभावे शरण जात नाही ते कायम असे जन्म मृत्यूचे फेरे पुन्हा पुन्हा घेत फिरत राहतात. त्यांना कधीच मुक्ती मिळत नाही. हे सुमिती, तुझे मागील जन्मातले पती खोटे आहेत. स्मरण करून मला सांग बरं. हा सर्व मायेचा खेळ आहे. तू आता शोक आवर आणि ताबडतोब सावध हो. आपले शरीर रूपी घर त्रिगुणाचे चांगले 5 वास आणून बांधले आहेत. याला कोठून आणि कोणी अग्नी लावले ते सांगता येईल का? शरीररूपी वस्त्र केव्हा जीर्ण होईल, फाटून कुजून किंवा त्यांचे तुकडे तुकडे होतील. आपल्या ऋणामद आपल्यापासून केव्हा संपले कळत नाही. मृगजळ किंवा मार लागलेल्या स्वप्नातले राज्य जसे खोटे असते तसे शरीर सुद्धा खोटे आहे. पण पृथ्वीवरील सर्व पापी लोक संपत्ती, धन, धान्य, पुत्र यासारख्या सामान्य आणि नष्ट होणाऱ्या गोष्टींची इच्छा करीत असतात. खरे म्हणजे दूरपर्यंत वाहणाऱ्या गंगेत 2 लाकडे कधी कधी एकत्र येतात, थोडा वेळ एकत्र राहतात आणि पुन्हा वेगळी होऊन 2 दिशांनी निघून जातात. तर आता आपला हा संसार, पृथ्वीवर घेतलेले जन्म, स्त्री पुरुष थोड्या वेळाकरता एकमेकांच्या जवळ येतात आणि काही काळ एकत्र संसार करतात आणि संबंध तोडून या जगातून निघून जातात. मोठ्या वृक्षावर कितीतरी पक्षी येतात. काही काळ असलेल्या तेथे बसतात आणि काही दुसऱ्या झाडावर उडून जातात. आपली झालेली मुले म्हणजे तात्पुरते असल्याने आलेले पक्षी आहेत. एखाद्या प्रवासी उन्हातून काम केल्यामुळे श्रमून आला की वृक्षाच्या छायेत विश्रांतीसाठी थोडा वेळ बसतो. ऊन संपले की त्या झाडाखालून उठून पुढे चालू लागतो. त्याचे भाऊ आणि नातेवाईक त्या झाडाखाली क्षणभर असलेल्या पांतास्तप्रमाणे असतात. मायेच्या प्रपंचरूपी वृक्षावर जीव आणि शिव हे 2 पक्षी असेच बसलेले असतात. त्यापैकी शिव हा पक्षी नेहमी सावध चित्ताने बसलेला असतो. जीव पक्षी मात्र प्रपंच वृक्षावर लागलेली मोहून घेणारी विषयरूपी आहे आणि स्वतःची त्याच्यावर जन्म मरण्याचे फेरे गुंपत राहतो. त्यापैकी एखाद्याच्या पुण्यवान सद्गुरूला शरण जातो आणि शिव पक्षी होऊन शंकराची मनोभावे भक्ती करतो आणि या मायेच्या विषय सागरामधून तरुण जातो. त्या शिवयोग्याकडून असे निरूपण ऐकल्यावर भारावलेली सुमिती मुलाच्या प्रेताजवळ उठली आणि तिने त्या योग्याचे पाय धरले. मग गईवरलेल्या आवाज ती त्या योग्याला म्हणाली, तुम्ही म्हणजे साक्षात शंकर आहे. खरोखरच तुझे ज्ञान अगाध आहे. भक्ताच्या रक्षणा करते प्रत्यक्ष शिव तुझ्या रूपेने येथे आला आहे असे मला वाटते. आता तुला जे योग्य वाटेल ते कर. मग योग्याने सुमितीला मृत्युंजय मंत्र दिला आणि नंतर आपल्या हातात भस्म घेऊन त्यावर मंत्र घातला आणि ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्युर्मोक्षी मामृता. तर या मंत्राचा तू रात्री मंत्राचा या पवित्र भस्म हातात घेऊन जप कर. जो कोणी घरात सकाळ संध्याकाळ 108 वेळा या महामृत्युंजय मंत्राचा जप करेल त्याचे मृत्यूसारखे संकटे त्यांची टळतात आणि जो कोणी आजारी असेल त्यांचा आजारपणा बरा होतो, त्यांचा रोग नाहीसा होतो. एवढं या महामृत्युंजय मंत्रामध्ये पावर आहे. जो कोणी हा अध्याय पण ऐकून घेईल तरी त्याचा मृत्यूकाळ दूर जातो, मृत्यूकाल टळतो. त्याला यमदूत हात लावत नाही. त्यांच्या पुऱ्या परिवाराचे, घराचे, त्यांच्या पतीचे दीर्घायुष्य होतं, स्वतःचे दीर्घायुष्य होतं आणि दीर्घ संतती दीर्घापर्यंत काळ टिकते. पिढ्याने पिढ्या त्यांच्या घरात
पितरांना मोक्ष मिळते असा या अध्यायात स्वतः शिवाने सांगितले. स्वतः शिव जगदंबा साक्षात या अध्यायात आले. साक्षात शिवयोगी या अध्यायात महामृत्युंजय मंत्र सिमितिनीला देत आहे. तर हा मंत्र त्यावर घातला आणि भस्म सिमितीला तिच्या सर्व अंगावर लावायला सांगितले आणि सुमितीने तसे ती रंभा उर्वशी अप्सराहून सुद्धा अतिशय सुंदर दिसू लागले. मग परत त्या शिवयोगाने मृत्युंजय मंत्राने भस्म पवित्र करून त्या बाळाच्या सर्व अंगाला लावले. त्याबरोबर ते मृत पडलेले बाळ जिवंत झाले. जो कोणी मृत्युंजय मंत्र जपतो या कोणी आजारी व्यक्तीच्या हातात घेऊन 108 वेळा मृत्युंजय मंत्र जपून ती भस्म त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावर लावली म्हणजे त्याचा आजारपणा लगेच बरा होतो, त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते असे शिवयोग्याने स्वतः सिमितिनीला सांगितले. आणि सिमितिनीचा स्वतःचा बाळ मृत्यू पडलेला होता, पण तिने मृत्युंजय मंत्र आणि हातात घेऊन भस्म घेऊन मृत्युंजय मंत्र जपला आणि त्या बाळाला लावले. तर तसाच तो मृत पडलेला बाळ सिमितिनीचा जिवंत झाला. तर असे हे स्वतः शिवयोग्याने साक्षात या अध्यायामध्ये सांगितला. तो 32 लक्षणयुक्त असा सुंदर बाळ जिवंत झाला आणि त्याने योग्याने सिमितीला नेहमी नियमितपणे शंकराचे ध्यान आणि महामृत्युंजय मंत्र उपासना करायला सांगितली. भस्म कपाळी लावायला सांगितली. जसे परीस सोन्याला लागते लोखंडाचे सोने होते तसे हा महामृत्युंजय मंत्र जर त्याची भस्म ज्या व्यक्तीच्या शरीराला लागते जसे लोखंडाचे सोने होते तसे त्या व्यक्तीच्या शरीराचे सोने होते. त्याचे सर्व रोग नैसर्गिक त्याचा मृत्यूकाल दूर जातो असे स्वतः शिवाने या अध्यायात सांगितले आहे. आणि परीस लागल्याप्रमाणे ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते तसा हा अध्याय ऐकणाऱ्याला लोखंडाचे सोने होईल असे शिवयोग्याने सांगितले. शिवयोग्याच्या कृपेने राणी सुमिती आणि तिचा बाळ दोघंही अत्यंत निरोगी आणि दीर्घ आयुष्य असे सुंदर बनले. शिवकृपेने राणी सुमिती आणि बाळाला मिळालेला प्रसाद पाहून राजा पद्माकर आश्चर्यचकित झाला की सिमितीने किती परमभक्त शिवाची होती, तिला साक्षात शिव प्रसन्न झाला. तर गुरुमंत्राची महती आपल्याला सिमितीनीमुळे मिळाली असे पद्माकराला वाटले, पद्माकर राजाला वाटले. आता सर्वांना कळले की शिवयोग्याची किती भक्ती आणि सिमितिनीची भक्ती किती आहे. म्हणून या शिवाची भक्ती करणाऱ्यावर कधीच संकट येत नाही. पदोपदी शिवयोगी त्याचे संरक्षण करतो. फक्त आपल्याला गुरु आपल्याला मृत्यू आणि भय यांच्यापासून शिवच वाचवतो, संरक्षण करतो. या सर्वांना समजले. जे गुरुचरणावर खूप नितांत श्रद्धा ठेवतात, जे शिवभक्तावर शिवाच्या पूजेवर खूप श्रद्धा ठेवतात त्यांना कसल्याही प्रकारची भय पीडा होत नाही आणि मृत्यूसारखी संकटे त्याची दूर टळतात असे सांगितले आहे. आणि मग धनधान्याला कधी पण कमी पडत नाही. या अध्याय जो कोणी ऐकेल त्याचे दीर्घ आयुष्य सुख संपत्ती धन धान्याला कधी कमी पडणार नाही. त्याच्या कधीही अनिष्टकारकावर त्यांच्या घरावर कधी संकट सुद्धा येणार नाही एवढं सांगितलं आहे. आपल्याला बाळाला राणीला सुमितीने शिवयोग्याच्या पायावर घातले आणि त्याच्या समोर हात जोडून ती म्हणाली, गुरु महाराज हे शिवयोगी तुम्ही स्वतः शिव आहे. माझ्या शरीरावरील कातड्याचे जोडे तुमच्या पायात घातले तरी मी तुमचे उपकार फेडणार नाही असे सिमितिनीने ते शिवयोग्याला सांगितले. स्वतः शिव होते आणि सिमितिनी म्हणते की माझ्या अंगाचे कातडे काढून त्याचे तुमचे चप्पल जोडे शिवेल तरी मी तुमचे उपकार फेडणार नाही. एवढे उपकार तुमचे माझे सदोसदी राहतील आणि अशीच तुमची कृपा माझ्यावर राहावं असे सिमितिनीने आपला बाळ मृत पडलेला आपला बाळ मरण पावलेला जिवंत झाला. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू धराधरा वाहू लागल्या आणि महामृत्युंजय मंत्र आणि भस्मतीने आपल्याला स्वतःला बी लावले, बाळाला लावले. घरात जो कोणी आजारी राहतो त्याला सुद्धा लावावे म्हणजे त्याचे आयुष्य दीर्घकाल वाढेल. तथास्तु असे शिवयोग्याने म्हटले. मग सुमिती तुझ्या पुत्रा उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य, ही कथा ऐकणाऱ्याला उत्तम आरोग्य धनधान्य दीर्घ आयुष्य लाभेल. तसेच तो पृथ्वीचे राज्य सुद्धा करेल आणि जो जिथे जाईल तिथे या अध्याय ऐकणाऱ्याला त्याची कीर्ती सर्व दूर आणि त्रिभुवनात पसरेल. शेवटी त्याला शिवपदापाशी कैलासाला फेरी मारण्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. आजपासून याचे नाव मी भद्रायू म्हणून ठेवते. म्हणून या आख्यानाला भद्रायूची कथा असे आख्यान नाव दिले गेलेले आहे. तुला दिलेला महामृत्युंजयाचा मंत्र सदोसदी जप कर. जो कोणी महामृत्युंजयाचा मंत्राचा जप करेल, जो कोणी महामृत्युंजय मंत्र म्हणून हातात भस्म घेऊन आपल्या शरीराला लावेल तितके तितके त्याचे आयुष्य दीर्घ आयुष्य होईल, त्याला धनधान्याची प्राप्ती होईल असे निष्ठा ठेवून तू कर म्हणजे सदोसदी तुझ्यावर शिवयोग्याचा आशीर्वाद राहील. आणि मग एवढे सांगून शिवयोगी साक्षात शिव तेथून गुप्त होऊन गेले आणि मग समितीच्या गुरुच्या चरणावर अगदी लीन झाली. शिवावर तिचे अटूट विश्वास झाले आणि मग ती परत शिवामध्ये लीन होऊन गेली. आपल्या
बाळाला कवटामध्ये घेऊन आपल्या बाळाला चुंबन करून ती खूप रडू लागली आणि आपल्यावर शिव प्रसन्न झाला, माझा बाळ मृत पडलेला तो जिवंत झाला. म्हणून तिचा आता अटूट श्रद्धा आणि विश्वास झाले. आता पद्माकर राजाला तर आता फार आनंद झाला होता की आपल्याला या सिमितिनीमुळे आपल्याला महामृत्युंजय मंत्र आणि भस्मायूचं आपल्याला आख्यान आणि भस्मायूची आपल्याला माहिती झाली. त्यामुळे पद्माकर राजाला आता फार आनंद झाला होता. आणि आपल्या सुनय पुत्रापेक्षा सुद्धा तिला आता सुमितीने ही मांडलेली धर्मकन्या होती, तर त्याला आता त्या धर्मकन्यावर खूप जास्त प्रेम झालं आणि भद्रायूवर पण खूप जास्त प्रेम झालं. कारण त्यांच्यामुळे त्याला शिवाचे साक्षात दर्शन झाले आणि त्यांच्या सर्व प्रकारचे लाड आनंदाने तो पूर्ण करीत होता. 8व्या वर्षी राजा पद्माकराने आपला पुत्र सुनय आणि सुमिती पुत्र भद्रायू मौजी बंधन केले आणि दोघांनी सारखे अलंकार केले आणि दोघांना एकाच गुरुकडून सारखेच आणि उत्तम प्रकारचे शिक्षण सुद्धा दिले. भद्रायू आता 12 वर्षाचा झाला. तो स्वभावाने अतिशय सुशील होता. आपल्या आईची सेवा करण्यासाठी तो नेहमी तत्पर राहत होता. एके दिवशी अकस्मात पुन्हा एकदा मागचा शिवयोगी सुमितीच्या घरी आला. त्याने मागचा शिवयोगी जो शिव आलेला होता तो परत सुमितीच्या घरी आला आणि सुमिती आणि भद्रायू धावतच त्याच्या स्वागतासाठी गेले आणि आनंदाश्रूने दोघांनी त्यांचे चरण धुतले. आनंदाश्रूने दोघांनी चरण धुतले म्हणजे डोळ्यांचे अश्रून काढून काढून शिवाचे चरण धुतले. केसरूपी वस्त्राने स्वच्छ केले आणि स्नेहाचा सुगंध त्याच्या चरणांना लावला. गुरुला प्रदक्षिणा घातल्या, षोडशीपचार पूजा केली. अतिशय आनंदाने फार मोठा सोहळा केला. सुमिती म्हणाली, गुरु महाराज, तुमच्यामुळे मी आज पुत्रवधी मानाने जगामध्ये जगत आहे. माझा मेलेला पुत्र जो तुम्ही जिवंत केला, तर मी आता पुत्रवती म्हणून या जगामध्ये जगत आहे. व शिवयोग्याने भद्रायूला उत्तम प्रकारचे नीतिशास्त्र शिकवले. श्रुतीस्मृती पुराणे सांगितले. जसे तू सदैव नीतीने वाघ, माता पिता गुरु यांच्यावर पूर्ण विश्वास ठेव. गाय ब्राह्मण प्रजा यांचे मुलाप्रमाणे पालन कर. सर्व प्राणी मानता शंकरच भरलेला आहे, आपल्या मुलाप्रमाणे पालन कर. सर्व प्राणी मानतात शंकर आहे असे सांगितले आणि याची तू नेहमी आठवण ठेव. स्वधर्माने नेहमी वाघ, वर्णश्रमाचे चांगल्या प्रकारे पालन कर. मनामध्ये पूर्ण विचार केल्याशिवाय कोणती गोष्ट करू नको. शब्द दुसरा कुणालाही लागणार नाही. कोणाचं मन दुखवू नको. दुसऱ्यासमोर असं काही बोलू नको. शत्रू आणि मित्र सारखे समजत जा, हे जाणून घे. आपली प्राप्ती कितीही असो, आपल्याजवळ कितीही खर्च धन असो, तर याचा तू व्यवहार वागत जा आणि कोणाला सांगू नको. आपली शक्ती किती आहे हे कोणाला सांगू नको. आपले सेवक कसे आहेत हे सुद्धा तू सांगू नको. त्याच्यामुळे आपल्या जीवनात यश मिळाले आहे की अपयश मिळाले आहे याच्यावर तू ध्यान ठेव, असे शिवयोग्याने त्याला सांगितले. घरी किंवा दारात आलेले सर्व अतिथी, देव, मित्र, आपला स्वामी, सर्व भेद, अग्निहोत्र, पशु, शेती, धन, धान्य, विद्या सर्वांकडे बारकाईने लक्ष ठेव आणि लहान वयाचे मूल, पत्नी, शत्रू, सेवक, रोग, कौटुंबिक गोष्ट सर्वांकडे आपले लक्ष नीट ठेव आणि फार मोठी हानी होत असेल तर नीटपणाने लक्ष ठेव, असे शिवयोग्याने त्याला सांगितले. आणि मग तसेच जगातील ज्ञानी लोक मार्गाने नेहमी जातात, त्या मार्गाने तू स्वतः जा. आपले आई वडील आणि योगी पुरुषाची स्वतः कधीही निंदा करू नये. जो वक्ता राहतो, तुम्हाला कथा सांगतो, त्याची पण निंदा कधी करू नये. वैष्णवदेव करण्याच्या वेळी जर एखाद्या अतिथी आपल्याला दारात आला, त्याची जात पात वगैरे काही न विचारता आनंदाने अन्नदान कर. शंकरासाठी म्हणून सर्वांनाच नेहमी अन्न वस्त्राचे दान करीत राहा. दुसऱ्याला तू स्वतःहून कधी त्रास देऊ नको. गो ब्राह्मणाचे रक्षण कर. दुसऱ्यांची निंदा कर. दुसऱ्यांची निंदा आणि वादविवाद करणे सोडून दे. भगवान शंकराचे आपल्या मनातून सदोसदी स्मरण करत राहा. असे केले तर मौन पाळल्यासारखे होईल. चांगले तुझे खूप होईल असे पक्के लक्षात असू दे. ज्याप्रमाणे आपण अन्य कोणी दिलेल्या वमनाकडे पाहून आपण त्यापासून तोंड फिरवतो, त्याप्रमाणे दुसऱ्याचे असलेले धन आणि दुसऱ्याची असलेली स्त्री पाहून तुला तुझ्या मनात काही वाईट गोष्टी येऊ नको देऊ. मनामध्ये सांगसंगती, शिवपूजा करीत जा. नेहमी शास्त्रे पुराणे ऐकत जा. पवित्र स्नान, होप, जप, अभ्यास, पंचयज्ञ, गाय ब्राह्मण यांची रोज सेवा कर. शिवगुणाचे नित्यनेमाने श्रवण कर. मनन चिंतन या ठिकाणी कधीही तू आळस करू नको. आपल्या पत्नीसह आनंदाने वैश्विक सुखाचा उपभोग घे, पण परस्त्रीकडे चुकूनही कधी बघू नको. शत्रूला जरूर शिक्षा कर, पण साधू संतांच्या ठिकाणी नम्रपणाचा भाव ठेव. संसारात कोणाचाही मत्सर फार मोठा शत्रू का असेना तरी त्याचा सुद्धा तू मत्सर टिंगल करू नको. हेवा कधी करू नको. मत्सर करू नको. दुर्जनांना तुझी शक्ती दाखव, पण सज्जनांना मात्र नेहमी नमस्कार कर. आपल्या जवळ घे. आपल्या अंगाच्या अहंकाराने सर्व पृथ्वीचे राज्य तू जिंकून घे. आपल्या निराहाने सर्व ब्राह्मणांना आपले कर. तुझी वाचा नेहमी शिवस्मरणात दंग असू दे. दान करणाऱ्याच्या दोन्ही हाताचे सार्थक होऊ दे. यात्रा करण्यासाठी, देव दर्शनाला जाण्यासाठी चालून
जाणण्याचे पायाचे सार्थक होऊ दे. शिवध्यानासाठी रोज न चुकता बसत जा. शिवलीला अमृताच्या कथा नेहमी ऐकत जा. संतांना प्रेमाने आलिंगन देऊन तुझी त्वचा अतिशय पवित्र ठेव आणि पुराणे ऐकून तुझे कान पवित्र कर. शिवाचे मंगल पवित्र रूप पाहताना दोन्ही नेत्राचे सार्थक होऊ दे. असे शिवनिर्माल्याच्या आपल्या नाकाने सतत वास घेत जा. जो शिव निर्माल्याचा वास घेतो त्याला कधीही कुठलाही रोग होत नाही आणि अशा रीतीने तो आपली सर्व इंद्रिय नित्य शिवभजनी लाव. कुणी दीन अज्ञानी अनाथ असा राज्य आढळला तर त्याच्यावर सदैव कृपा कर. ईश्वरावर नेहमी प्रेम ठेव. संताशी सतत मैत्री ठेव. जे देवांना कधी मानत नाही त्याची तू नेहमी उपास्य कर. दररोज नियमित आहार, नियमित झोप घेत जा. शिकार करताना सुद्धा नेहमी नीतीचे पालन करत जा. विद्या, मैत्री, पुण्य, स्मृती, उत्साह, धैर्य आणि दान हे सर्व नेहमी वाढते असू दे. आणि आपली संपत्ती, जगलेले आयुष्य, आपला झालेला गृहकलह, संभोग, खाल्लेले औषध, सतकर्म, मंत्र, दिलेले दान, झालेला अपमान ही सर्व नेहमी आपल्या स्वतःच्या मनात ठेव. ह्या गोष्टी कोणालाही सांगू नये. आपले आयुष्य किती आहे, आपला झालेला गृहकलह काय झाला आहे, घरामध्ये संभोग किती झालेला आहे, खाल्लेले अन्न काय आहे, किती औषधी खाल्ली आणि मंत्र कोणता जपत आहे आणि झालेला अपमान, ह्या गोष्टी कोणालाच सांगायच्या नसतात असे शिवयोग्याने त्याला सांगितले. भद्रायुला अतिशय दुष्ट, नास्तिक, धूर्त आणि चोर तशाच जार कर्म करत असलेल्या अचल चंचल मनवृत्तीचे अतिशय कपटी असे लोक तो आपल्या दारात कधीही ठेवू नको. सतत दुसऱ्याची निंदा करणारे, शिवभक्तांना त्रास देणारे, कायम दारू पिणारे, आपल्या गुरुला छळणारे, कृतज्ञ, धर्माला न पाळणारे असे जे कोणी असतील त्यांचे दर्शन पण तू कधी घेऊ नकोस. आपली पत्नी, पैसा आणि पोटचा पुत्र आसक्तीने कधी गुंतू नकोस. आपला संसार कोणी कमलपत्राने अलिप्त राहा. वडील, बंधू, छोटे बंधू, नातेवाईक तसेच सासरे, स्वतःची माणसे याबद्दल नेहमी आपल्या मनात सादरपणे प्रेम ठेवत जा. आपल्या विषयाची आपल्या मनात तू कधीही आसक्ती ठेवू नकोस. नेहमी रुद्राक्ष अंगावर घालत जा. त्यांच्या माळा करून आपल्या डोक्यावर, गळ्यात, दंडात, हाताय व सदेत बांधत जा. जो कोणी रुद्राक्ष अंगावर घालतो तर त्याचे जन्मोजन्मांताचे पाप नष्ट होतात आणि जो कोणी अंघोळीच्या वेळेस रुद्राक्ष त्याच्या अंगावर राहील तर त्याला 12 ज्योतिर्लिंगाचे तीर्थाचे पुण्य मिळेल, 4 धाम यात्रा केल्याचे पुण्य मिळेल असा समग्र उपदेश करून शिवकवच आपल्या अंगाभोवती कसे वेष्टून घ्यावे याचे ज्ञान शिवयोग्याने भद्रायुला हे सर्व सांगितले. तसेच आपल्या सर्व अंगाला भस्म लावले म्हणजे रणागणात लढताना शत्रूंची भीती राहणार नाही आणि जिंकूनच येणार. जो कोणी शिवभस्म अंगाला लावतो त्याची विजयच होतो. त्याची मृत्यूपासून आणि मृत्युंजय मंत्र आपले रक्षण करतो. फक्त शिव मंत्र आणि शिवभस्मापासून या मार्गात विघ्न आणणाऱ्याचा काही विचार न करता वध करावा. सोमवार व्रत, शिवरात्र व्रत, प्रदोष व्रत यांचे विधियुक्त नियमित आचरण करावे. शंकराचे आणि विष्णूचे कीर्तन जेथे कुठे चालू असेल तेथे मनेपासून ऐकावे. ग्रहणाच्या काळामध्ये भोजन करू नये. व्याधिपात, वेदुत, संक्रमण, महापर्व, कुयोग, श्राद्ध दिन अशा दिवशी वैश्विक सुख कधी घेऊ नये. सत्पात्री दान जर दिले असेल म्हणजे आयुष्य वाढते आणि जर आपत्री दान केले असेल तर मात्र दारिद्र्य येते. जर कोणी तुम्हाला काही वस्तू दिली आणि त्याची दान केले म्हणजे दारिद्र्य येते. शास्त्र वचन आहे जेव्हा तेही तुम्ही लक्षात असू दे. वेद, शास्त्र, पुराण गुरुमुखाने ऐकावे. ब्राह्मणाच्या मुखाने मनोभावे ऐकावे. वक्ता तुम्हाला जर हे सर्व काही सांगत आहे तर व्यवस्थित त्यांचे श्रवण करून घ्यावे. दान दिलेल्या देणाऱ्यास फार पुण्य मिळते आणि जो कोणी तुम्हाला कथा ऐकत आहे त्याचे बी तुम्हाला खूप काही पुण्य मिळेल. पण जो पूजेला मात्र नाही त्याची पूजा जर केली तर व्यक्तीचा अपमान होतो. त्यामुळे भयंकर असा दुष्काळ, भय आणि मरण अशा आपत्ती राज्यामधील जनतेवर ओढवतात. खोल डोहात उडी टाकणे, श्रेष्ठ पुरुषांबरोबर मनामध्ये वेर धरणे, बलवानांबरोबर स्पर्धा म्हणजे आपल्यालाच अनर्थाला आपण आमंत्रण दिल्यासारखे होते. नुसती सुवर्जन कडी आणि सोन्यात मडवलेल्या खड्यांचा अंगठा घालून हात शोभत नाही तर तो केलेल्या दानाने हात शोभतो. नुसती कुंडले कानात घालून शोभत नाही तर नेहमी शिवाचे कीर्तन, जप, तप, शिवगुण श्रवण करण्याने ते कुंडल कानामध्ये शोभतात. हे सतत ध्यानात असू दे. ज्याचे बोलणे अतिशय गोड आहे, ज्याची पत्नी दिसायला अतिशय सुंदर आहे, ती पतिव्रता आहे, अतिशय श्रीमंत आहे पण मनाने उदार आहे, त्याचे मागच्या जन्माचे काही पुण्य आहे म्हणून ती पतिव्रता आहे, सुंदर आहे, तिचे गोडणे पण बोल आहे. हे मागच्या जन्माच्या पूर्व पुण्याईने त्या मनुष्याला ती स्त्री त्याला प्राप्त होते. जीवित धन्य किंवा हो नाही हे सत्य सांगण्याच्या व्रत सदोसदी घेतले असावे. विद्यासाठी सदोसदी दान ते असावे. विपत्ती येईल त्या वेळेत मनात धैर्य असावे. वादविवाद बोलून नेहमी यशस्वी व्हाल. युद्धात अतुलनीय असा पराक्रम करावा. याचकांना कधीही रित्या हाताने विनमुख पाठवू नये. ब्राह्मण, मित्र, पुत्र यांच्यासह आनंदाने पोटभर जेवण कर म्हणजे उत्तम भोजन झाले असे समजावे. आनंदाने पोटभर जेवण करणे म्हणजे उत्तम भोजन असे आहे. कोठेही जाताना हत्ती घोड्याच्या लवाजमत रस्त्यावरून जात जावे. शिवलिंगाची पूजा होत नसेल तेथे स्वतःहून त्या शिवलिंगाची पूजा करावी. अनाथ माणसाच्या प्रेताचे दहनविधी स्वतःहून करण्यासारखे मोठे पुण्य नाही हे लक्षात ठेव. जो कोणी अनाथ असेल त्याचा दहनविधी संस्कार करावे तर हे सर्वात मोठे पुण्य आहे ते नेहमी लक्षात ठेवावे. ब्राह्मणाचे
कोणाचा द्वेष करण्यासारखे दुसरे पाप नाही, हेही खरे लक्षात ठेव. संतांचा सहवास नेहमी मनापासून आनंदाने लुटावा. उगाच कोणावर संताप करू नये. दुसऱ्याच्या सुखाने स्वतः हर्षभरीत व्हावे. आपल्या गोष्टी ऐकण्यात नेहमी सौख्य मानावे. असा जो वागतो तो शंकराचा खरा भक्त असतो. ते पक्कपणाने जाणून घे. ही सर्व पृथ्वीवरची चकचकणारी रत्ने फुकट आहेत. या पृथ्वीवर फक्त 4 रत्ने सर्वात श्रेष्ठ आहे. आपण खातो ते अन्न, पितो तो पाणी आणि बोलतो ती चांगली वाणी आणि चांगली भाषा. औदार्य ही चांगली 4 रत्ने या पृथ्वी सर्वात श्रेष्ठ आहे. कुणाचे कधी उणे काढू नये, कुणाला वाईट बोलू नये, कुणाचे मन दुखू नये. श्रेष्ठाचे नेहमी आशीर्वाद घ्यावे. आपल्या मागील जन्माच्या पाप पुण्यामुळे, भाग्य दुर्भाग्यामुळे या जन्मात वाट्याला येत असते, म्हणून आपण स्वधर्म कधीही सोडू नये. पूर्वी आपला शत्रू असणारा जीत आता मित्र आहे, यावर विश्वास टाकू नये. आई ज्याप्रमाणे आपल्या पोटातील गर्भाला जपते त्याप्रमाणे अत्यंत काळजीपूर्वक प्रजेचे पालन करावे. आपल्या गुरु आणि सदाशिव यात एकच समजावे. संपत्तीचा आणि विद्येचा गर्व कधी करू नये. माणसाची शोभा म्हणजे त्याचे प्राप्त झालेले स्वरूप असते. स्वरूपाचे अलंकार त्याच्या ठायी असलेले सद्गुण असतात. गुणांचे अलंकार म्हणजे मिळवलेले ज्ञान आहे. ज्ञानाचे भूषण म्हणजे कैलेली क्षमा आणि शांती असते. कायमचे ध्यानात ठेव. कुल, शील, विद्या, पैसा, राज्य, तप आणि तारुण्य या 8 गोष्टींनी स्वतःला कधीही थोडा सुद्धा अहंकार येऊ देऊ नको. अशा प्रकारे शिवयोग्याने भद्रायूला उत्तम प्रकारचे उपदेश केले. शिवयोग्याने केलेल्या उपदेशाप्रमाणे या जगात जो वागेल त्याला सर्व सुखे प्राप्त होतील, असे शिवाने स्वतः सांगितले. या अध्यायात स्वतः प्रत्यक्ष कैलासनाथने हा अध्याय लिहिलेला आहे, वास्तव्य करीत आहे. या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला, या अध्यायाचे श्रवण करणाऱ्याला साक्षात शंकराला फेरी मारण्याची, प्रदक्षिणा घालण्याचे एवढे पुण्य त्या माणसाला मिळेल जो अशी पारायणे नित्य नियमाने ऐकत राहील, श्रवण करत राहील. तो यशस्वी निश्चितच होईल. तो दीर्घ आयुष्य निश्चितच होईल. धनधान्याने परिपूर्ण निश्चितच होईल, असे शिवयोग्याने प्रत्यक्ष कैलासनाथाने या कथामध्ये वर्णिलेले आहे. ही कथा म्हणजे साक्षात हिमालय आहे. भक्ती ही त्याची कन्या महान शक्ती देवी आहे, पार्वती आहे. पार्वतीचे पाणी ग्रहण करून शक्ती श्वशूर गृहीत राहिलेला आहे. पुढेच ही कथा भद्रायूची शिवयोगा कृपावरील ही कथा आपणास मी सांगितलेली आहे. तर इथे ही भद्रायूचे आख्यान म्हणजे साक्षात शिवाचे आख्यान मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर असे हे आख्यान आता समाप्त झालेले आहे. तर मला असे वाटते की तुम्हाला हे कैलासाचे शिवयोग्याचे भद्रायूचे आख्यान नक्कीच आवडले असेल आणि कैलासाला एक फेरी केल्याचे पुण्य तुमच्या पदरी पडलंच असेल. तर अशा या कैलासाला फेरी करल्याचे पुण्य तुमच्या पदरी पडलं तर प्लीज एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब, कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला हा माझा अध्याय आवडला की नाही. आवडला तर नक्की कमेंट्स करा. जय श्री महाकाल करा, ओम नमः शिवाय करा. आणि ते कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझी ही कथा श्रवण करत आहोत तर ते नक्की करा, म्हणजे शिवाला पूर्णपणे तुमची एक कैलासाला फेरी मारण्याचे पुण्य होईल. तर कमेंट्स करून ती पुण्य तुम्ही आपल्या पदरी पाडून घ्यावे. तर जय श्री महाकाल.